आदित्य सर आईला मॅडम निघाले. आईला मॅडम निघालं. बरं चल लवकर. आई 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 सॉरी. अहिल्या मॅडम मला माझी चूक लक्षात आली आणि मी ती दुरुस्त केली. मला कळलं की तुम्ही का माझा प्रोजेक्ट रिजेक्ट केला. मी खरंच एक फॉर्मॅलिटी पूर्ण करायची राहिली होती. पण तुम्ही जर का एकदा बघितलं तर मी आता सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेल्या आहेत. ज्या कंपनी थ्रू मी ते प्रोजेक्ट सबमिट करणार होतो ते कंपनीचं सगळं लेटरही मी आता अटॅच केलेलं आहे. अहिल्या मॅडम प्लीज एकदा तुम्ही बघितलं तर आता काही प्रॉब्लेम येणार नाही. आई 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 आम्ही रात्रभर बाहेर थांबलो होतो का. प्लीज एकदा बघून तर घे. मला ऑफिसची कामं घरी आणलेली आवडत नाहीत आणि असं कोणी माझ्या दाराबाहेर बसलेलंही मला आवडत नाही. ऑफिसची कामं ऑफिसमध्ये, घरची कामं घरी. सॉरी. आदित्य सर, देवी आईंचं बराबरच आहे ना. देवी आईंनी आजपर्यंत घरची कामं घरी आणि ऑफिसातली कामं ऑफिसातच केली आहे आणि हीच शिकवण आपल्याला सुद्धा दिली आहे त्यांनी. त्यामुळे तुम्ही हिंमत नका हरू. आणि विसरलात का तुम्हीच सांगितलं होतं ना मला की कुठला तरी पेपर राहिलाय म्हणून देवी आई पुन्हा ऑफिसात येणार आहेत. अहो इथं नाही तुम्ही पुन्हा ऑफिसात जाऊन देवी आईंना फाईल दाखवू शकता ना. बॉस मला तिला परत भेटूही देणार नाही. ठीक आहे मी करतो ट्राय तरी पण. चल आपण जाऊया. चल. काय करतोस तू इथं. अरे नाही तुला माहितीये का माझा वेळ किती महत्वाचा आहे. माझा एक मिनिट म्हणजे करोडचं नुकसान होतं माझं. सर मला फक्त 1 मिनिट द्या सर. बरं बोल पटकन. मला अहिल्या मॅडम समोर परत एकदा प्रेझेंटेशन द्यायचं. सर आय नो सर प्लीज समजून घ्या. मी मागच्या प्रेझेंटेशन मध्ये एक चूक केली होती जी माझ्या लक्षात आली आहे. पण आता मी त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केलेल्या आहेत. सर प्लीज एकदा तुम्ही बघून घ्या सर प्लीज. काल तुला संधी दिली होती, तू ती वाया घालवलीस आणि तेच करत बसायला मला वेळ नाही रे. तू या प्रोजेक्टचं खूळ डोक्यातनं काढून टाक. तुला मी सांगितलं होतं ना, तू कामावर लक्ष दे. तू स्वतःचं काम करायला येतोस का माझ्या कंपनीचं काम करायला येतोस. अरे अहिल्या मॅडमला तू समजतोस कोण की त्या तुला परत वेळ देतील. आणि काय विशेष आहे रे तुझ्या या प्रोजेक्टमध्ये की मी तुला परत रेकमेंड करावं. सर कारण हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे सर. मी खूप स्वप्न बघितली आहे सर या प्रोजेक्टला घेऊन. आणि हा प्रोजेक्ट मला कुठल्याही फायद्यासाठी करायचा नाहीये. या प्रोजेक्टमध्ये एक सोशल कॉज आहे जो आणि मला खरंच असं वाटतं की अहिल्यादेवी किर्लोस्कर समजू शकतील. सर इतर कोणतेही इन्व्हेस्टर या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करायला खरंच तयार होणार नाही किंवा ते त्याचा फायदा बघतील. पण अहिल्यादेवी किर्लोस्कर इन्व्हेस्ट करतील सर. आणि फक्त एक फॉर्मॅलिटी राहिली आहे सर. तुमची साईन हवी. प्लीज एकदा बघून घ्या ना सर. काही विशेष नाही हा प्रोजेक्ट, पण मी तुला एका अटीवर परमिशन देऊ शकतो. कुठली अट सर. ही कल्पना, हे प्रोजेक्ट, हे सर्व माझ्या नावावर मॅडमच्या समोर जाईल. मान्य आहे तुला. ठीक आहे सर, काहीच हरकत नाही. मला आता या क्षणाला हे प्रोजेक्ट होणं गरजेचं आहे. तू या प्रोजेक्टची काळजी करू नकोस. मी स्वतः सांगतो अहिल्या मॅडमला. थँक्यू सो मच सर. ती फाईल माझ्याकडे दे. हां काय येतोस माझ्याबरोबर. नाही सॉरी सर. मॅडम
काल आदित्यने जो काल प्रोजेक्ट दिला होता त्यामध्ये काही फॉर्मॅलिटीज बाकी होत्या. अर्थात ते त्याच्या लक्षात आलं नाही आणि येणार तरी कसं, तुला समजच नाही ना तेवढी. मग माझ्या पुढं आला, हातापाया पडायला लागला, म्हणायला लागला सर मला जरा मदत करा, माझ्या करिअरचा प्रश्न आहे. मग मी शेवटी फाईल पाहिली, मग माझ्या लक्षात आलं, मग मी ते सगळं रेक्टिफाय केलं. आणि मॅडम म्हणजे या यंग जनरेशनला काय आहे की तेवढी समजही नाही आहे आणि डेडिकेशन नाही. पण मॅडम काही काळजी करू नका, आता हा प्रोजेक्ट मी स्वतः हातात घेतो आहे. म्हणजे अर्थात फंडिंगसाठी तुमची मदत लागेल मला. मॅडम, मी मागच्या प्रेझेंटेशनमध्ये जी चूक केली होती ती चूक सुधारण्याची मला संधी हवी. दोन बिझनेसमन बोलत असताना मध्ये तोंड घालायचं नाही, हे कधीच समजणार तुला. त्या कोण आहेत माहिती आहे का तुला? तुझी लायकी तरी आहे का त्यांच्या समोर उभी राहायची? अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणतात त्यांना. किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीच्या मालकीण आहेत त्या. मॅडम तुम्ही त्या मूर्खाकडे लक्ष देऊ नका. हा प्रोजेक्ट मी आता स्वतः पाहणार आहे. तुम्ही या प्रोजेक्टविषयी अगदी बिनधास्त राहा. तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त मोठा हा प्रोजेक्ट मी करून दाखवीन. त्यांना काढून टाक प्रोजेक्ट. मॅडम मीच त्याला काढून टाकणार होतो. त्याला 1 मिनिट सुद्धा थांबू देणार नाही मी इथं. सर या प्रोजेक्टची आयडिया माझी आहे. म्हणजे सर हे प्रोजेक्ट तर मी तुम्हाला करायला दिलं होतं आणि तुम्ही मलाच या प्रोजेक्टमधून काढून टाकताय. मॅडम आय एम सॉरी, पण प्लीज मला त्याचं कारण कळेल का? काल तू त्यांच्यावर आवाज चढवून बोललास आणि आज त्यांनाच प्रश्न करतोयस. भारतातल्या सर्वात मोठ्या बिझनेस वुमन. सर तू आत्ताच्या आत्ता निघ इथून प्लीज. थांबा आदित्य. आदित्य इथून कुठेही जाणार नाहीत. हा प्रोजेक्ट आदित्य यांचाच आहे. त्यांनी या प्रोजेक्टवर मेहनत घेतली आहे आणि तुम्ही आयत्या पिठावर रेघोटा माराव्या तसं या प्रोजेक्टला स्वतःचं नाव देऊन त्यांना जायला सांगताय. हा प्रोजेक्ट आदित्य यांचाच आहे आणि अहिल्या मॅडमने तुम्हाला या प्रोजेक्टमधून बाहेर काढलंय. आदित्य हा प्रोजेक्ट तुमचाच आहे. आई मॅडम तुम्ही प्लीज यांना प्रोजेक्टमधून काढू नका. मॅडम माझ्या पडत्या काळात त्यांनी माझी खरंच खूप मदत केली आहे आणि मला खरंच मनापासून या प्रोजेक्टवर त्यांच्यासोबत काम करायचं आहे. सो प्लीज इफ यू डोंट माइंड. थँक्यू सो मच मॅम.